नमस्कार. परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आज सुंदर अशा डिझाईनमध्ये लांब असं मंगळसूत्र बनवणार आहे. तर इथे मी गोल्डन मणी घेतलेले आहेत बारीक सोनेरी कलरचे. त्यानंतर गोल्डन मणी हे जे आहेत ते पण बारीक साईजचे आहे ते. त्यानंतर मीडियम गोल्डन, मोठ्या साईजचे गोल्डन आणि सोनेरी मणी हे मोठे साईजचे मणी घेतलेले आहेत. मंगळसूत्राच्या वाट्या, स्क्रू आणि काळे मणी लागणार आहेत आपल्याला बारीक साईजचे. तर आपण बनवायला सुरुवात करूयात. बघा, आता हे लांब बनवायचं आहे. तुम्हाला जेवढं लांब बनवायचं तेवढा धागा घ्यायचा आहे. प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते, त्याच्यामुळे इथे एकदम अशी लांबी परफेक्ट सांगता येत नाही. मला जेवढं पाहिजे तेवढं मी बनवते. तुम्हाला जेवढं आखूड पाहिजे असेल किंवा लांब पाहिजे असेल तर तसं तुम्ही बनवायचं आहे. तर इथे मी टेप पट्टी लावून घेतलेली आहे आणि हे बघा डबल पदर घेतलेले आहे ती दोन. बघा, सुरुवातीला आपल्याला स्क्रू टाकून घ्यायचं आहे दोन्ही पदर पकडून आणि त्यानंतर हे बघा असे साईडला करायचे आहेत दोन. सुरुवातीला एक एक पदर आपल्याला बनवत घ्यायचा आहे मागच्या साईडला. तर काळा मणी बारीक, त्याच्यानंतर सोनेरी कलरचा बारीक काळा, असे हे 11 मणी टाकलेले आहेत मी. हे बघा असे. त्यानंतर मध्ये एक मीडियम साईजचा गोल्डन मणी टाकायचा आहे. परत आपल्याला काळे आणि सोनेरी कलरचे जे मणी आहेत ते काळे 11 आहेत आणि त्यांच्यामध्ये एक एक सोनेरी मणी टाकलेला आहे. बघा अशा पद्धतीने एक काळा एक सोनेरी असं. परत एक मीडियम गोल्डन मणी टाकायचं आहे आणि परत आपल्याला 11 मणी टाकायचे आहे ती काळे आणि सोनेरी कलरचे. आता हे बघा एवढी साईड मागच्या साईडला आहे. तर आता आपल्याला ह्या साईडचा पदर आपल्याला ओवून घ्यायचा आहे. तर इकडे सुद्धा मागच्या साईडला 11 काळे मणी आणि त्यांच्यामध्ये एक सोनेरी कलरचे मणी असे ओवलेले आहेत. त्यानंतर मीडियम गोल्डन, परत 11 काळे मणी आणि सोनेरी गोल्डन मणी मीडियम आणि परत 11 काळे मणी. हे बघा अशा पद्धतीने दोन्ही साईडचे जे बाजू आहेत ना ते सारखेच करून घ्यायचे आहेत. आणि त्याच्यानंतर दोन्ही सुया एकत्र पकडायच्या आहेत आणि सोनेरी कलरचा मोठा मणी घेतला होता ना तो टाकायचा आहे दोन्ही सुयांमधून. त्यानंतर मोठा गोल्डन, सोनेरी मोठा, गोल्डन मोठा आणि सोनेरी मणी. त्यानंतर आता इथे परत आपल्याला पदर अलग करायची आहे ती आणि 9 काळे मणी टाकायचे आहे ती 9 काळे आणि त्यांच्यामध्ये एक सोनेरी. इथून पुढे आपल्याला दोन्ही पदर सोबतच बनवायचे आहेत. ह्या साईडच्या पण 9 काळे मणी आणि त्यांच्यामध्ये एक सोनेरी कलरचा मणी. त्यानंतर आपल्याला दोन्ही पदर एकत्र पकडायचे आहेत आणि जो मीडियम गोल्डन मणी आहे तो टाकायचा आहे दोन्ही पदरांमधून. त्यानंतर परत अलग करायचे आणि छोट्या साईजचे गोल्डन मणी 9 टाकायचे आहेत. हे बघा दोन्ही साईडच्या पदरांमध्ये 9 मणी. त्यानंतर परत एकत्र पकडून गोल्डन मणी टाकायचा आहे मीडियम. परत 9 काळे मणी दोन्ही साईडच्या पदरांमध्ये टाकायचे आहेत अशा पद्धतीने. आता इथे हे दोन्ही पदर आहेत ते एकत्र करायचे आणि मोठा सोनेरी कलरचा मणी, त्याच्यानंतर मोठा गोल्डन, सोनेरी, गोल्डन, सोनेरी असे हे 5 मणी टाकलेले आहेत मी मोठे गोल्डन आणि त्यांच्या मागे पुढे एक सोनेरी मणी टाकलेला आहे. त्यानंतर परत अलग करायचे आणि 9 काळे मणी आणि त्याच्यामध्ये एक सोनेरी मणी टाकलेला आहे. दोन्ही साईडच्या पदरांमध्ये आपल्याला सारखेच टाकायचे आहेत. त्यानंतर मीडियम गोल्डन आणि परत आपल्याला जे बारीक मणी घेतले होते आपण गोल्डन ते 9 टाकायचे आहेत दोन्ही पदरांमध्ये. त्याच्यानंतर दोन्ही सुया एकत्र पकडून हा मीडियम गोल्डन मणी टाकायचा आहे. आता इथे मी 2-3 प्रकारचे मणी घेतलेले आहेत. हा थोडा मोठा सोनेरी आहे आणि याच्यामध्ये बारीक याच्यापेक्षा बारीक मणी टाकलेले आहेत आणि हे एकदम बारीक गोल्डन मणी आहेत. परत आपल्याला अलग करायचे आहेत पदर आणि 9 काळे मणी आणि त्यांच्यामध्ये एक सोनेरी मणी.
असे दोन्ही साईडच्या पदरांमध्ये टाकायचं आहे. ह्या काळ्या मण्यानंतर हे बघा मध्ये गोल्डन टाकलेले आहेत बारीक काळे. अशा याच्यानंतर आपल्याला दोन्ही सुया पकडून एक सोनेरी मणी मोठा, गोल्डन मोठा, सोनेरी, गोल्डन असे हे 5 मणी टाकायचे आहेत. 3 मगाशी आपण टाकले तसे. त्यानंतर मध्ये आपली वाटी येणार आहे. आता इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लांबी वाढवायची आहे तुम्हाला. तर मंगळसूत्राची वाटी, साईडनी मोठा मणी, मध्ये बघा मोठा काळा मणी टाकलेला आहे मी क्रिस्टल, परत एक मोठा मणी, दुसरी वाटी आणि साईडने आपल्याला परत हे 5 मणी टाकायचे आहेत. ह्या साईडला जसे आपण वाटीनंतर 5 टाकलेले आहेत बघा, तसे ह्या साईडला सुद्धा 5 मणी टाकायचे आहेत. हे मणी व्यवस्थित मोजून आणि मगच इकडे आपल्याला टाकायचे आहेत. त्यानंतर हे बघा सोनेरी कलरचा मोठा मणी आणि आता ह्या मण्यानंतर हे बघा काळे मणी आहेत 9. तर तसे दोन्ही साईडच्या पदरांमध्ये आपल्याला 9 काळे मणी आणि सोनेरीमध्ये टाकायचे आहेत. परत दोन्ही सुया पकडायच्या आहेत. एक मीडियम गोल्डन मणी टाकायचा आहे. त्यानंतर परत बारीक जे गोल्डन मणी होते ते 9 टाकायचे आहेत. दोन्ही पदरांमध्ये 9-9. त्यानंतर मीडियम गोल्डन, परत काळे मणी आपल्याला 9 टाकायचे आहेत. आणि त्यांच्यामध्ये एक सोनेरी कलरचा मणी येणार आहे अशा पद्धतीने. त्यानंतर सोनेरी मणी दोन्ही मण्यामध्ये दोन्ही पदरांमध्ये हा मोठा मणी टाकायचा आहे. त्याच्यानंतर हे मोठे गोल्डन 5 येणार आहेत. 1 2 3 4 आणि 5. आणि हे जे मणी आहे ती सोनेरी हे बघा मागे पुढे आणि मध्ये असे सगळे आपल्याला बाजूने व्यवस्थित टाकायचे आहे. ते ह्या मण्यानंतर काळे मणी आहे ते असं बघायचं आपण. जी पहिली साईड जशी बनवली ना तशी आपल्याला ही दुसरी साईड बनवत चालायची आहे. आणि कुठल्या ह्या जे पेटी आहे जे बॉक्स बनवले आहे त्याच्यानंतर काय येतं असं बघून आणि मगच बनवायचं आहे. कारण थोडी जरी चूक झाली ना तर पूर्ण आपल्याला ते काढावं लागतो असं. तर व्यवस्थित बघून आणि मग आपल्याला बनवत चालायचं आहे दुसरी साईड बनवताना. आता याच्यानंतर परत आपल्याला एक हे बघा सोनेरी मोठा मणी आणि जे 2 गोल्डन मागच्या साईडला आपण टाकले होते ना तसे हे टाकायचे आहेत. त्याच्यानंतर 11 मणी काळे आणि त्यांच्यामध्ये एक सोनेरी मणी अशा पद्धतीने हे 11 आहेत. त्याच्यानंतर परत आपल्याला इथे गोल्डन मणी टाकायचं आहे मध्ये. परत 11 काळे मणी दोन्ही साईडच्या पदरांमध्ये आपल्याला टाकत घ्यायचे आहे ते. तर हे मी पहिले बनवून घेतलेले आहेत कारण असं दाखवायला खूप वेळ जातो आणि टाईम लागतो ते छोटे छोटे मणी ववायला. त्याच्यामुळे हे बघा पूर्ण डिझाईन तुम्ही परत एकदा बघायची आहे. खूप सुंदर असा तिला छान असा लुक आलेला आहे. आणि लास्टला आपल्याला स्क्रू टाकायचा आहे बघा. स्क्रू टाकला की आपण जे टेप पट्टी लावतो ना ती काढून घ्यायची आहे. आणि मग पदर सारखे करून आपल्याला स्क्रू बांधून घ्यायचा आहे बघा. लांब झालाय म्हणजे लांबच बनवला आहे मी. तर थोडंसं हे बघा हात पुरत नाही आपला इकडे. तर आता पूर्ण हे सारखं करून घ्यायचं पदर. मागे पुढे होता कामा नये. आणि थोडंसं असं धागा आपल्याला कापून घ्यायचा आहे. गाठ बांधण्यापुरतंच इथे मी ठेवणार आहे कारण सुया आहेत त्या हाताला टोचतात. तर थोडासा सुयांचा जो भाग असतो तो काढून घ्यायचा. आणि बघा स्क्रूच्या एकदम आता मी दोन्ही पदर व्यवस्थित असे खेचून घेतलेले आहेत. मागे पुढे होते तर. आणि व्यवस्थित अंगठा लावून इथे 4 ते 5 गाठी आपल्याला मारायच्या आहेत. एकदम काळजीपूर्वक आणि एक समजून घ्यायचं पहिले आणि मग बनवायला घ्यायचं. म्हणजे आपण जेव्हा मंगळसूत्र असं बनवतो ना तेव्हा
कंटाळा येत नाही किंवा मग असं गुंता झाला तर मग कसं प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे टेपपट्टी लावायची कधी पण. आता मी तुम्हाला नेहमी सांगते टेपपट्टी लावायची, म्हणजे दोन्ही पदर सरळ राहतात आणि गुंता होत नाही अशा पद्धतीने. आता इथे अजून मी 2 गाठी मारून घेते, म्हणजे मग व्यवस्थित राहतील त्या. हे बघा आता गाठ मोठी आलेली आहे, तर उरलेला धागा आपल्याला थोडंसं लांबून कापायचं आहे, थोडंसं अंतर ठेवून. आणि हा जो धागा उरतो ना थोडा, तो असं दिव्याने किंवा मेणबत्तीने आपल्याला असं चिपकवून द्यायचं आहे. आणि ही जी गाठ बांधलेली असते ना, तिथे येऊन आपल्याला हाताने प्रेस करायचं आहे. गरम गरम हाताला चटका बसेल बोटाला. थोडंसं पटकन असं बोट उचलायचं जेव्हा तुम्ही चिपकावाल तेव्हा. खूप छान पद्धतीने आपल्या ह्या मंगळसूत्राला छान असा लुक आलेला आहे. लग्न कार्य किंवा काही सण असो, हे बघा अशा पद्धतीने आपण सुंदर अशी मंगळसूत्र घरच्या घरी बनवून तो घालू शकतो. तर तुम्हालासुद्धा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा मला कसा वाटला ते. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.